दैन्य दुःख आम्हा न येते जवळी, दहन हे होळी होती दोष. सर्व सुखे माने येती लोटांगणी, कोण यासे आणि दृष्टी पुढे. आमुची आवडी संत समागम, आणि कत्या नाम विठोबाचे. आमुचे मागणी मागू त्याची सेवा, मोक्षाची निदैवा कोणाचाड. सर्व सुखे माने येती लोटांगणी, कोण यासे आणि दृष्टी पुढे. तुका म्हणे पोटी साठविला देव, निवून तो हा भाव कोण आम्हा. सर्व सुखे माने येती लोटांगणी, कोण यासे आणि दृष्टी पुढे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दौ, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुखानुदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता अभिनव वाग्विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. ओम नमो श्यामनाथा. तुम्हा प्रार्थनिया आता सेवेसी आरंभिता होतो आहे. धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा.
दैन्य दुःख आम्हा न येते जवळी दहन हे होळी होती दोष सर्व सुखे माने येती लोटांगणी कोण यासे आणि दृष्टी पुढे पवित्र प्रांगण भगवंत श्री गुरु दत्तात्रयांचा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा मंगलमय मंदिर परिसर आणि या पवित्र प्रांगणामध्ये संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्व परिचित असणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा संतांचं परिचय पत्र मांडणारा अतिशय महत्वपूर्ण असा हा अभंग। महाराज संत परिचय करून देत असताना म्हणतात, दैन्य दुःख आमच्या जवळ येत नाही, आमच्या सर्व दोषाची होळी झालेली आहे, सर्व सुखमानाने लोटांगण घालत आमच्याकडे येतात, पण आम्ही त्याला दृष्टीनं पाहत नाही का हो? तर आमच्या आवडीचा विषय आहे मुखामध्ये विठ्ठलाचं नाव, संतांचा सहवास। जर मागायचं ठरलं देवाच्या समोर तर तेच मागायचं ज्याच्यानं देव घडला जाईल ते। ओ मग महाराज एवढं सगळं तुम्ही म्हणताय खरं, पण हे सगळं का घडून येतं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवच पोटात समाविष्ट करून घेतलेला आहे म्हणून कमी हा भावच उत्पन्न होत नाही। अभंगाचा सरळ अर्थ आहे विठ्ठल अभंगाकडे उपस्थित आपण सर्व प्रभुप्रिय भगवत स्वरूपगण मंडळी, ज्ञानवरिष्ठ संप्रदाय निष्ठ वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ द्योतक घटक टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य विनेकरी महाराज, तुळशीवाले हार्मोनियम वादक चोपदार महाराज आदी करून सर्वांच्या सेवेकडे ओढण्यापूर्वी परिहारतो असा पवित्र पावन परिसर म्हणजेच पावन वसंतगड अशा या पवित्र भूमीमध्ये अतिशय आनंदाचा सोहळा, भगवंताच्या सेवेचा सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या गडाचे संस्थानचे संस्थानिक मठाधिपती ज्यांच्या जीवन प्रवासाचा जर विचार आपण केला तर केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे, भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होणं आणि महाराज त्या भगवंताचं कार्य धर्मप्रसारक या उद्देशानं आध्यात्मिक तापाची साधकाची निवृत्ती करून अख्ख्या विश्वभर व्हावं अशी मनोमन सदिच्छा बाळगून महाराज जीवन पूर्ण परमार्थासाठी व्यतीत करणार व्यक्तिमत्व परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण वसंत महाराज वसंत गडकर, दत्त संस्थान प्रयाग आश्रम लोळदगाव, घाटनांदूर, पंढरपूर, आळंदी अशा या सर्व संस्थानांची ज्यांच्याकडून उभारणी करण्यात आली, यांच्या प्रेरणेतून कृपाशीर्वादातून आणि एक नवयुवक कीर्तनकार बाबांच्या सानिध्यामध्ये त्यांच्याच आशीर्वादानं धर्माचं प्रसारित कार्य महाराज अतिशय उल्हासवर्धक घडावं आणि लहान थोरांसह हा परमार्थ वृद्धिंगत होणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच भूमिकेनं ज्यांचं कार्य अतिशय छान या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून घडतं ते श्री हरिभक्तीपरायण शुभम महाराज वसंत गडकर यांच्या मार्गदर्शनातून आणि या गडावरती प्रेम करणारी, वसंत महाराजांवरती प्रेम करणाऱ्या सर्व अन्नदाते, धनदाते, तनदाते, मनदाते, श्रमदाते अशा सर्व दातृत्वानाच्या दातृत्व शक्तीतून हा भव्य दिव्य ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये बाबांच्याच कृपेनं आज आपल्या समोर उभा राहण्यासाठी मी उभा आहे विठ्ठल। तद्निमित्त उपस्थित आपण सर्व श्रोतृगण आहात, घाटनांदूरकर आणि सर्व
परिसरातून उपस्थित राहिलेली मंडळी, ज्यांची उपस्थिती कार्यक्रमासाठी प्रार्थनीय आहे, ज्यांच्याकडे महाराज अतुलनीय सेवाभाव आहे, अशी सर्व ज्ञानवान मंडळी आहेत. आणि आजच्या दिवशी तर खूप महाराज प्रगल्भ माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा नामोल्लेख होणं अत्यंत गरजेचं आहे. भजन क्षेत्रातील अति उल्लेखनीय नाव आपल्या परिसरामध्ये ज्यांचा नामोल्लेख महाराज भजन सम्राट म्हणून मी तर आवर्जून करेल, असे श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुभाष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कीर्तन असेल, भजन असेल, कथा असेल, याच्यामध्ये प्रावीण्य असणारे युवा कीर्तनकार रामायणाचार्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज शिंदे सुटेकर आहेत. श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट रामनाथ महाराज आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही खंडागळे बंधू आहेत, तिघे अतिशय आनंदवर्धक अशी मंडळी आहेत. ज्यांनी चाल म्हणली पहिली ते डायरेक्ट सम्राटच आहेत भजनातले, श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज, अशोक सम्राट म्हणून सम्राट म्हणलं अशोक महाराज आहेत. सर्वांवरती प्रेम असणार असे आपल्या या गडाचे मार्गदर्शक म्हणून ज्यांचं कार्य आहे श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार शुभम महाराज आहेत, टाळ घेऊन उभा आहे. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण यांचा आवाजही गोड आहे, सुमधुर महाराज कंठ आहे, श्री हरिभक्तीपरायण उमेश महाराज तांबे आहेत. आमचे लाडके असणारे आणि गडाचेही प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे श्री हरिभक्तीपरायण कल्याणप्पा आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण अण्णा आहेत. अशी सगळी ज्ञानवान मंडळी आहेत. मृदंगासाठी जर म्हणाल तर महाराज एकीकडे ज्यांच्याशिवाय प्रारंभच होत नाही असे श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज आहेत, आणि एकीकडे ज्यांच्याशिवाय काहीच होत नाही असं म्हणायला नाही, किंवा त्यांच्याशिवाय पेटतच नाही. म्हणजे काही पेटवायचं म्हटलं की कृष्ण लागतो. एवढं महाभारत पेटलं तर कृष्णाशिवाय नाही. महाराज कृष्णा महाराज कृष्णा महाराज आहे. तशी दिग्गज मंडळी आहेत. ही विद्यार्थीगण मंडळी ज्या संस्थेतली आहेत ते आमचे श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट विभीषण महाराज सोन्ने, ज्योतिबाची वाडी, देवाच्या वाडीवरून या ठिकाणी आपल्या गडावरती प्रेम, बाबांवरती प्रेम, आणि त्या भूमिकेतून आज विद्यार्थीगण घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि हार्मोनियमसाठी आमच्या सामनगाव मधला एकटाच भजनी आहे, तेवढंच काय करतात तेवढंच एक. बाबा सामनगावचं नाव कुठं बी निघतंय, पण भजन्या म्हणून एवढाच आहे आम्हाला. ही मेला तर आम्ही जातो म्हणायची पिढा आहे. बापराव गोफणे आहेत. मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज सुक्तेश्वर आहेत. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या संप्रदायामध्ये आपण काम करतो आणि ज्या संप्रदायाचं काम आपल्याकडून प्रसारित होणं खूप गरजेचं आहे, आणि ते प्रसार माध्यम बाबा तुम्ही निवडलं. तुम्ही ही संप्रदायाची ज्ञानोबाराय तुकोबारायांची परंपरा विश्वभर प्रसारित व्हावी याच्यासाठी जीवन व्यतीत केलं, आणि तुमच्या माध्यमातून तीच संप्रदायाची धुरा, संप्रदायाबद्दलचं प्रेम, संप्रदायाबद्दलची निष्ठा, आणि हेच प्रतीक अख्ख्या विश्वभर पुन्हा तुमच्यासारखंच आमच्याकडूनही तरुणाईकडून प्रसारित होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तरुण मंडळी या संप्रदायामध्ये प्रवेशिती होणं गरजेचं आहे. नुसती प्रवेशिती होणं गरजेचं नाही, तर त्यांच्याकडून हे धर्मप्रसार कार्य घडणं गरजेचं आहे. आणि हे घडविण्यासाठी धर्मप्रसारक म्हणून ज्यांचं कार्य उल्लेखनीय आहे अशी तरुण असणारी, युवक असणारी, आणि ज्यांच्यापासून निश्चित तरुणांना प्रेरणा आहे, त्यांच्याकडून तरुणांना मार्गदर्शन आहे, अशा पद्धतीची तिघजण या ठिकाणी उपस्थित आहेत. तिन्ही देव जैसे, पाथरुडचे, अनाळ्याचे आणि कासारीचे ठसे.
कासारीवरून रामायणाचार्य श्रीहरी भक्तीपरायण भैया महाराज आहेत. आता ज्यांच्या नावातच ईश्वर आहे त्याच्यासाठी सगळं काम आहे असे श्रीहरी भक्तीपरायण युवा कीर्तनकार ईश्वर महाराज आहेत. आता श्रीमंताचा देव म्हणून ओळखला जातो म्हणून आपलं वारकरी संप्रदाय गरीबाचा, पण एखादा श्रीमंत असावा म्हणून नावात व्यंकटेश असणारा श्रीमंताचा देव महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. अशी सर्व मोठी मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वालवडवरून खटाळ साहेब आहेत, पाडोळीचे सर आलेले आहेत, आमचे हासेगावचे महादू साहेब आहेत, निपाणीवरून पाटील आहेत. अशी सर्व मंडळी, हिराचे वाडीकर असतील, परिसरातून आलेली सर्व ज्ञानवान मंडळी असतील, आमचे महादेव तात्या असतील, आदी करून सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हे खूप मोठं कार्य आहे आणि या कार्यासाठी जीवन व्हावं लागतं. माणसाला काय झालं आता लगेच पाहिजे सगळं, लगेच तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, पण त्याच्यासाठी लगेच संध्याकाळी तूप खाल्लं म्हणजे सकाळी आरशात बघून मजा नाही. काही जणाला उतावेळी सवय असते. लगे महाराज संध्याकाळी तूप ते सकाळी लगे आरसा का बघतोय म्हणजे मी रात्री तूप खाल्लं होतं म्हणजे रूप आलंय का बघायचं. हो, इतकं लगेच होत नाही. अहो सांगू का तुम्हाला, फेअर अँड लवली लावीत लावीत काळी माणसं 40 वर्ष झाली तरी गोरी झाली नाही. 40 वर्ष, आता माझं बी वय चांगलं 43 पर्यंत गेलंय. मी जन्माच्या आधीपासून ऍडव्हर्टाईज होती का काय माहित नाही मला, पण आज जसं कळतंय तसं त्या फेअर अँड लवलीचा ग्लोनेस दाखवला जातो. आता तो ग्लोनेस तर आम्ही मोबाईलवर बी करतोय ना, पण अजून काही त्याने गोरं झालेलं दिसलं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे एका जन्मात तिने गोरं होऊ शकतं, पण गोरं होत महाराज लगेच कसं शक्य आहे. कोणतीही गोष्ट बर का किसन महाराज, कोणतीही गोष्ट लगबगीनं लगेच तातडीनं इन्स्टंट ही शक्य गोष्ट नाही. कोणत्याही गोष्टीला अण्णा आयुष्य घालवलंय तुम्ही, परमार्थ महाराज असा रुजलाय मुरलाय आपल्या जीवनामध्ये, अतिशय ओतप्रोत भरलाय असं जीवन आहे. मग महाराज हे लगेच झालं का तर खूप वेळ द्यावा लागला. आणि तसंच आहे बाबांचा सुद्धा हा वसंत बाबांचा जो जीवन प्रवास आहे तो प्रवास वेळ महाराज दिली आहे याच्यासाठी, खूप वेळ खर्ची घातला याच्यासाठी. महाराज मी तर म्हणतो वेळ म्हणण्यापेक्षा अख्खं आयुष्य खर्ची घातलं याच्यासाठी, अख्खं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि सांगू तुम्हाला, मग कुठं तरी आयुष्य खर्ची घातल्याशिवाय त्या आयुष्याला प्राधान्य निर्माण होत नाही. म्हणून मी म्हटलो वेळच द्यावी लागते. लगेच कोणतीही गोष्ट होत नाही. ती साकार करण्याकरिता मूर्ती जरी आपण दुकानातून इन्स्टंट आणली पैसे देऊन, तरी ते घडवणारा कारागीर त्याच्यासाठी खाणीतला दगड काढून मूर्ती घडवण्यापर्यंतचा प्रवास बनवतो. आणि तेव्हा कुठं महाराज ती मूर्ती आनंददायी आल्हाददायक अशा स्वरूपाचा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सक्षम बनते, अन्यथा बनत नाही. आणि म्हणून बाबांसारख्यांचं जीवन हे महाराज एक आदर्शप्रद जीवन असतं, कारण त्यांनी खूप वेळ या परमार्थासाठी वेळ आपण देतोय. आत्ता वेळ आपण देतोय, पण जीवन देणारी थोडी माणसं आहेत. आता वेळ देणारी माणसं खूप आहेत आत्ताच्या काळात, पण जीवन वाहणारी माणसं खूप कमी आहेत. आता तुम्ही बघितलं का, तुम्ही म्हणाल वेळ देणं आणि जीवन देणं याच्यात काय फरक आहे. वेळ देणं म्हणजे चला 2 तास कीर्तनाला जाऊ, याला वेळ देणं. आणि जीवन देणं म्हणजे काय, हो तर महाराज नुसता 9 ते 11चा टाइम नाही, किंवा 11 ते 4च्या हरी जागराचा वेळ नाही,
किंवा 4 ते 6 2 तास काकडा केला म्हणजे संपलं नाही, तर काकड्यापासून हरी जागरापर्यंत ज्या ज्याही क्रिया या परमार्थामध्ये नांदतात त्या सगळ्या पार पाडण्याची जिम्मेदारी याला जीवन देणं म्हणतात. विठ्ठल संस्थान असेल, पंढरपूर असेल, आळंदी असेल, या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये त्यांचं आगमन होणं असेल, भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी असेल, अशी जी ही वेगळी वेगळी महाराज धर्म प्रसाराचे कार्य हे पूर्ण जीवन खर्ची घातल्याशिवाय होत नाहीत. आणि म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये आपल्या ही परमार्थाची दिशा आपल्याला जीवन देणं होणार नाही, पण वेळ मात्र आपण द्यायला पाहिजे, वेळ दिली पाहिजे. जसं पाटील आता तुम्ही आला, तुम्ही वेळ दिली यायला, हो काय दिली? वेळ. चला एक दिवस सेवेला आपण उपस्थिती दर्शवू. हो जीवन देणं होणार नाही, जीवन द्यायला मग सगळंच त्यागावं लागतं. हो देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजिला, अवघा भोग जर त्यजिला ओ तरच त्याचा कार्यभाग देवासाठी झाला. आणि जर महाराज त्याग नसेल तर जीवनामध्ये घडणार नाही. आणि म्हणून मी म्हटलो वेळ ओ याच्यापेक्षा जीवन. आणि आजच्या काळामध्ये त्याग नाही घडणार पण महाराज जीवनही नाही होणार. ओ फक्त एक आहे, आपण त्याच्यासाठी वेळ मात्र आवर्जून देऊ शकतो. विठ्ठल बघा, आपलं एक टाइम टेबल ठरलेलं असतं दिवसाचं, बर का पिल्ल्या? एक टाइम टेबल ठरलेलं असतं आपल्या जीवनाचं. काही दिनचर्येचे टाइम टेबल असतात. सकाळी उठल्यावर विद्यार्थ्याचा टाइम टेबल असतो, 5 वाजता उठायचं, अन्निक उरकून अभ्यासाला बसायचं, अभ्यास झाल्यानंतर नाश्ता करायचा, शाळेची बॅग भरायची, शाळेत जायचं. महागारी आलं थोडा धिंगाणा घालायचा, धिंगाणा घाला, खेळपेळ झाला हो की पुन्हा महाराज हातपाय तोंड धुवून अभ्यासाला बसायचं. अभ्यास झाला गप्पा गप्पा खायचं, हो थोडा बहुत मोबाईल झोप लागूस तर बघायचं. हो तसं त्यांनी झोपच लागत नाही, थोबाडावर मोबाईल आपटला तरी कळत नाही त्याला मला झोप लागली. वेळ मग हे टाइम टेबल ठरलेलं असतं. आता वारकऱ्याचं टाइम टेबल काय असतं? वारकऱ्याचं टाइम टेबल असतं सकाळी उठायचं, पहाटे काकडा करायचा, काकडा झाला की आंघोळ वगैरे करतात, आंघोळ करत महाराज झाली की देवपूजा करायची. देवपूजा करत करत कोणी हरिपाठ म्हणतं, कोणी महाराज विष्णू सहस्रनाम म्हणतं, कोणी ज्याला जे जमल ते, कुणी देवाची स्तुती करतं, कुणी गणेश स्तोत्र म्हणतं, ज्याला जे जमल ते. हे वारकऱ्याची काय आहे नियमावली असते. मग पुन्हा दिवसभर काय करायचं, कुणाची भेटी गाठी, कुठं कार्यक्रम आहे, वसंतगडावर जायचं. मग विण्यावाला विना घेतोय, तुळशीवाले तुळशी घेऊन उभा आहे, टाळकरी टाळ घेऊन उभा, आपापली सेवा प्रत्येकजण आपापला या ठिकाणी. ही काय असते प्रत्येकाची नियमावली. मग ह्या सगळ्या आता काही संसारिकाच्या नियमावलीत आणि काही परमार्थिकाच्या नियमावली. संसारिकाची नियमावली हा त्याच्या ठरलेल्या ड्युटीवाल्याचं एकच असतं. सकाळी उठायचं, त्याला हरिपाठ माहीत नसतो, त्याला काकडा कळत नसतो, त्याला परमार्थ माहीत नसतो. उगा आता ते मोबाईलवर दिसतंय म्हणून देव माहीत झालाय, नाही तर महाराज देव बी माहीत नाही. आणि मोबाईलवर देव दिसतोय तरी ते देव बघत नाही, देवीच बघत राहतंय. म्हणजे अंबाबाई, येडाई, महाकाली हे बघत राहतं असं म्हणायचं. आणि मग हे चाललं, त्यांना काही नियमावली नसते. ते आपलं घड्याळाच्या बांधीला असतं, कोणत्या मालकाच्या घरी किती कामाला जायचं, किती ते किती टाईम आहे. शाळेतला शिक्षक असेल तर त्यांचंही तसंच असतं. घड्याळ बघून 10:30 वाजता शाळेत जातं, गेलं तर 10:30 वाजता
थोडं इकडं तिकडं झालं तर महाराज 3:30 वाजता जाते आणि 4:30 वाजता शाळा सुटते. म्हणजे ही ज्याची त्याची नियमावली ठरली असते. शाळा कितीला बी भरू, सुटायचा टाइम फिक्स असतो. हो महाराज, अशा पद्धतीने नियमावली. मग या नियमावलीमध्ये आपल्याकडून परमार्थाच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपण वेळ दिला पाहिजे, असं माझं मत आहे. एवढा वेळ आपण काढलाच पाहिजे की जो डेली याच्यासाठी आपला खर्ची गेला पाहिजे. मग तुम्ही सकाळचा ठरवा, दुपारचा ठरवा, संध्याकाळचा ठरवा, कोणताही ठरवा, संसारिकाने याच्यातनं वेळ काढली पाहिजे. आणि ती वेळ काढली तरच महाराज म्हणतात तुमच्याकडून घडेल. एखादा म्हणेल पण आम्हाला वेळ काढताच नाही आली, आम्हाला व्यापच लई आहे ओ महाराज. मग महाराज म्हणतात तुम्हाला संसार करत असताना जर वेळ काढता येत नसेल, व्याप कचून असेल, तर माझं मत एक आहे. म्हणजे काय, तर तुम्ही हा व्याप चालू असताना, तुमचं काम चालू असताना, त्या कार्यामध्ये देखील तुम्ही कामामध्ये काम काही म्हणा हाही उद्देश तुम्ही जोपासू शकता. म्हणजेच परमार्थ हा आगाव वेळ देण्यापेक्षा आहे ह्या कार्यामध्ये देखील सफल होऊ शकतो. याची महती आपल्याला पाहायची झाली तर कार्यात केलेल्या नामघोषाला साधू संतांनी तर डायरेक्ट महाराज देव याच संबंधानं संबोधिलं. आणि म्हणून साधू संत मंडळींनी काही संसार केला नाही असं नाही. संसार करणारी ही साधू झाली आणि संसार सोडून महाराज संन्यास घेतलेली ही साधू झाली, असं काही दोघांमध्ये फरक नाही. संसारिक ही श्रेष्ठ पाहायला मिळाला आणि महाराज संसार नसणाराही वरिष्ठ उन्नतीच्या पदावरती गेलेले पाहायला मिळाले. आपण दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतोय, या तीळ मात्र काडीची शंका नाही. मग महाराज अशी मंडळी का त्या उच्च पदावरती, तर त्याने याच्यामध्ये कोणत्याही कार्याला भगवंत स्वरूप मानून महाराज काय केलं तर काम केलं. किंवा सावता महाराजांचं जीवन पाहायला गेलो तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पंढरपूर महाराज जाऊन बघायची गरज पडली नाही. त्यांनी त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं, ज्याला आपण शेती म्हणतो, त्या कार्यक्षेत्रालाच पंढरपूर ही उपाधी दिली. त्या कार्यक्षेत्राला पंढरपूर ही उपाधी दिली. आणि पंढरपूर हेच माझं कार्यक्षेत्र, हेच कोणी एक पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपुरामध्ये घडणारं जे काम आहे माझं, ते काम म्हणजे साक्षात देवाची काय आहे तर आराधना आहे. आणि ती आराधना करत असताना पंढरपूर क्षेत्रामध्ये आराधना कामाच्या माध्यमातून करत असताना त्याच्यातून उत्पन्न होणार जे पीक आहे ना, तो साक्षात माझा विठ्ठल आहे. आणि म्हणून सावता कांदा बुळा भाजी या भाजी पिठा भाजी भाजी, कांदा बुळा भाजी या भाजी पिठा भाजी भाजी, ओ कांदा बुळा भाजी या भाजी पिठा भाजी भाजी, कांदा बुळा भाजी या भाजी पिठा भाजी भाजी. लसूण मिरची कोथिंबीर अबका झाला माझा, लसूण मिरची कोथिंबीर अबका झाला माझा, अबका झाला माझा, अबका झाला म्हातारी. कांदा मुळा भाजी अबकी पिठा भाजी भाजी, कांदा मुळा भाजी अबकी पिठा भाजी भाजी, कांदा मुळा भाजी अबकी पिठा भाजी भाजी, कांदा मुळा भाजी अबकी पिठा भाजी भाजी. टाळी वाजवा अशोक महाराज. गोड माणसं असतात गायक. तसं काय गायक म्हणजे काय, सुरेल असतात. सूर हा गायकाचा प्राण असतो. सूर हा गायकाचा प्राण असतो. त्याचं सुराशिवाय जुळतच नाही, त्याला सुराशिवाय जुळत. ते जेवताना सुद्धा सूर लावून जेवतो. ढेकर आली तरी सुरात ढेकर, घोरायला लागलं तरी सुरात घोर, जांभळी दिली तरी सुरात देते, पादलं तरी सुरात.
बाबाची का खवळू नका बाबा, नक्कीच गेल्यावर हा ना 2-3 त्याच्यामुळेच आणलं होतं तिथपर्यंत. थाप सुरातच पडणार आहे. गोड माणसं आहेत बाया कशी कळायला लागली. आता ट्यूबा कुठे चकमक करणाऱ्या राहिल्या आता काही काही अजून. चला आणि म्हणून सावता महाराजांकडे जर पाहिलं, कार्यक्षेत्र पंढरपूर आणि कार्यक्षेत्र पंढरपूर असून त्या कार्यक्षेत्रामध्ये घडणारी जी कार्यप्रणाली आहे ती आराधना आहे. ती आराधना आहे म्हणजेच शेत हे पंढरपूर आहे, त्याच्यामध्ये घडणारी क्रिया ही महाराज आराधना आहे. आणि ती आराधना घडल्यानंतर त्याच्यातून उत्पन्न होणार जे पीक आहे ते पीक म्हणजे साक्षात कोण आहे तर विठ्ठल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. किती विशेष महत्व या शब्दांना बघा तुम्ही. कांदा विठ्ठल आहे, मुळा विठ्ठल आहे. हो, हे सगळं विठ्ठल महाराज मानण्याची ज्यांची भूमिका आहे ना, त्यांचं जीवन संसारी असून देखील श्रेष्ठ. संसारी अचोली परमार्थ साधावा वाचे आळ बाबा पांडुरंगा वाचे आळ बाबा पांडुरंगा. संसारी अचोली परमार्थ साधावा वाचे आळ बाबा पांडुरंगा वाचे आळ बाबा पांडुरंगा. आणि म्हणून विठ्ठल म्हणण्याची, देव म्हणण्याची महिला मंडळी, तुमच्याही स्वयंपाकघरामध्ये कांदा असतो, मुळा असतो, भाजी असते, हे सगळे तुमच्या हे स्वयंपाकघरामध्ये. पण कधी कांद्याला विठ्ठल म्हणावं असं वाटलं का? नाही वाटलं. मुळा हा कधी विठ्ठल आहे असं कधी जाणवलं सुद्धा नाही. बरं, आतापर्यंत आपण म्हणलो नाही, मग आता समजा मी म्हटलो सावता महाराज कांद्याला विठ्ठल म्हणत होते, तुम्ही म्हणताल का उद्यापासून कांद्याला विठ्ठल म्हणताल? नक्की? होय होय, नाही नाही, आता बाई चल. कांद्याला जर विठ्ठल म्हणू, टायमाला त्याला फेकून काय हाल. हे महत्व. म्हणून कांदा हा विठ्ठल आहे. खूप उदाहरण, जेही काम आहे ते काम महाराज काय आहे? विठ्ठल. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी. हो महाराज, कोणतंही काम असू दे, प्रत्येक क्रिया हो ही महाराज देव स्वरूप जाणण्याची ज्यांच्यामध्ये संकल्पना आहे ना, हो त्यांच्या जीवनामध्ये विशेष असा वेगळा परमार्थ नाही, तर त्यांचं कर्म हाच एक कोणी परमार्थ आहे आणि ते म्हणजेच आमचं पूर्ण जीवन आहे अशी मानण्याची ज्यांची पात्रता आहे, हो त्यांनी महाराज पूर्ण जीवन याच्यासाठी पाहिलं. विठ्ठल या संज्ञेसाठी वापरलं. म्हणून अशा साधू संत मंडळींचा परिचय देणं खूप गरजेचं आहे. या संतांची ओळख होणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ओळख हा शब्द, परिचय हा शब्द इतका महत्वाचा आहे. परिचयाशिवाय, ओळखीशिवाय काहीच होत नाही माणसाचं.
ओळखी पाहिजेत. कशासाठी? तर महाराज ओळखी असाव्या लागतात. प्रसंगाला आपल्या त्या ओळखीचीच आपल्या समोर उभी राहू शकतात. आपल्या पाठीशी आपल्या समोर आपली संकट आपला महाराज प्रसंग ओढवून घेण्यासाठी जीही असतील त्याच्यासाठी ओळख गरजेची आहे. आपली जुनी माणसं म्हणतात बघा, गावोगावी घर बांधलेलं पाहिजे. बरोबर, खटासाहेब ही एक म्हण आहे पहिली जुन्या माणसाची. गावोगावी घर बांधलेलं पाहिजे म्हणजे जिथं जाईल तिथं गुंटा घ्यायचा, बंगला बांधायचा नाही. मग काय करावं? गावोगावी एखादा तरी आपल्या परिचयाचा असावा. तिकडं आलो बीडकडं, अशोक महाराज परिचयाचा असावा. इकडं आलं वसंतगडाकडं, वसंत महाराज परिचयाचे असावे. गेलो पाथरोडकडं, व्यंकटेश महाराजाची ओळख असावी. अशी गावगाव महाराज ओळखी झाल्या पाहिजेत. का? जर प्रसंग आला तर त्या प्रसंगाला आपल्याला ती ओळखीची माणसं आपल्यासाठी उभी राहतात, धावून येतात. आणि म्हणून ओळख खूप गरजेची. याच्यासाठी जुनी माणसं काही कमवीत होती का नव्हती माहित नाही, पण माणसं लय कमवीत होती. आणि आताच्या काळामध्ये काय झालं माहिती का? कमविण्याच्या नादात माणसं गमवायची सवय जास्त झाली. माणसं कमविण्याच्या नादात, मग महाराज पैसा कमवण्याच्या नादामध्ये. पण सांगू का तुम्हाला, पैसा किती कामाला येतो माहित नाही, पण ती गरज आहे म्हणून ठीक आहे. पण माणूस हा मात्र कायम कामाला येतो. कारण माणूसापासून पैसा आहे, पैशापासून माणूस नाही. माणसापासून पैसा आहे, पैशापासून माणूस नाही. माणूस जर असेल ना तर पैसा नसेल आपल्यापाशी, तो माणूस आपल्यासाठी पैसा उभा करून देऊ शकतो. याच्यासाठी माणूस महत्वाचा. आपण कमवलेला आपल्या उपयोगाला येत नाही, पण एक माणूस कमावला ना तर तो कायम महाराज आपल्या उपयोगाला येतो. म्हणून लिहून घ्या तुम्ही, महाराज माणसं कमवायला सुरुवात झाली पाहिजे. जुनी माणसं उगच म्हणत नव्हती, माणसं आपल्या ओळखीची झाली पाहिजे. आणि ओळख पटवण्यासाठी महाराज या ठिकाणी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या महाराज आपल्याला ओळखीसाठी. मग या ओळखी कोणाच्या असाव्या? तर ओळखी अशाच्या असाव्या ज्याची ओळख करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा कोणाची ओळख करून घेण्याची गरज पडली नाही पाहिजे, अशांच्या ओळखी असाव्या. मग अशी कोण आहेत? तर महाराज या जगामध्ये ओळख करून घेण्यासाठी दोन व्यक्तिमत्व सर्वश्रेष्ठ मानले जातात. एक आहे भगवंत आणि दुसरा आहे संत विठ्ठल. या दोघांचा परिचय महाराज खूप महत्वाचा आहे. याच्यातला भगवंत हा परिचय करून घेतला, पण या भगवंताचा परिचय करून देण्यासाठी कुणीतरी आपल्याला माहितीचा असावा लागतो. आणि त्या भगवंताचं परिचय पत्र करून देणारा आहे तो साधू. आणि मग महाराज हा साधू ओळखावा कसा? या साधूचा परिचय काय? तर महाराज म्हणतात अभंगाची सुरुवात. साधूच्या जवळ दैन्य येत नाही, दुःख येत नाही. दुसरा मुद्दा आहे दोष यांचे सर्व काय झालेले निवृत्त झालेले आहेत. महाराज पहिला मुद्दा गरिबी. दैन्य म्हणजे गरिबी येत नाही. आता साधू जवळ गरिबी येत नाही या शब्दाला महाराज खूप महत्व आहे. गरिबी कोणाकडे येत नाही याचे दोन अर्थ मी सांगत असतो. एक श्रीमंताकडे गरिबी येत नाही, दुसरी गरीबाकडे ही गरिबी येत नाही. तुम्ही म्हणाल श्रीमंताकडे गरिबी येत नाही हे खरं आहे, पण गरीबाकडे गरिबी काय येत नाही? एक वेळेस माझं तर असं मत आहे की श्रीमंताकडे गरिबी येईल, कारण श्रीमंती ही काय आपल्याला कायमची दिलेली नाही. ती काय वारसाची नाही. महाराज आपण म्हणतो ना धन किती दिवस भरवसा नाही. म्हणजेच महाराज अभराची सावली जाईल. त्या पद्धतीनं धनाची सुद्धा अपेक्षा माणूस कायम शाश्वत ठेवू शकत नाही. म्हणजे श्रीमंताची श्रीमंती ही कायम नाही, म्हणजे श्रीमंताकडे गरिबी येऊ शकते. मग जर श्रीमंताकडे गरिबी येऊ शकते, पण असा एक घटक आहे या भूलोकात की ज्याला गरीब म्हणतात, त्या गरीबाकडे गरिबी कधीही येत नाही. तुम्ही म्हणाल गरीबाकडे गरिबी कस काय येत नाही? तर ती त्याला सोडूनच राहत नाही, त्याला ती
ती सोडूनच राहत नाही, म्हणून यायचा काही संबंध उरत नाही. जर गरीबाला गरिबी सोडून राहत नसेल तर आणखीन दुसरी येण्याचा काय संबंध नाही. म्हणून गरीबाकडे गरिबी येत नाही. मग आता साधू म्हणतोय काय तर महाराज गरिबी या साधूंकडे नाही, तुकोबाऱ्यांचा तर शब्द आहे, आमच्या जवळ आमच्याकडे गरिबी फिरकत नाही, दैन्य आमच्याकडे येत नाही. मग नेमके तुम्ही श्रीमंत आहे म्हणून येत नाही का तुम्ही अगोदरचे गरीब आहेत म्हणून येत नाही, तर दोन्हीही टप्पे आपण तपासू. भजन करा विठ्ठल. दोन्हीही टप्पे आपल्याला सांभाळता येतील. दैन्य म्हणजेच गरिबी जर बघायला गेलो तर साधू हा गरीबच आहे, यातील मात्र शंका नाही. मग पुन्हा तुम्ही वेगळं सांगायची काय गरज आहे. गरिबी म्हणाल तर साधूकडे गरिबीच आहे. गरिबीत जर साधूची तपासायची झाली तर तुकोबाऱ्यांनी जर घराच्या बाहेर पाऊल टाकला ना, गळ्यातला विना हातातल्या चिपळ्या रामकृष्ण हरी निघाले महाराज. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जवळ जायचं, महाराजांना म्हणायचं घराला कुलूप लावा बरं, चोरा चिलटाची भीती आहे. महाराज म्हणतात चोरा चिलटाला न्याहायला काही असेल तर कुलूप लावावं लागेल, न्याहायलाच काही नसेल तर कुलपाची गरज काय. आणि म्हणून मग एखादं म्हणतं महाराज कुलूप जरी नसलं लावलं तरी कडी तरी अडकवून जावा. ते म्हणले कडी कशाला लावू. म्हणले कुत्र्याचं काय असतंय, तोंड घालील पिठाच्या डब्यात, हो तोंड घालील ज्वारीच्या टोपल्यात, हो. मग ते म्हणतं महाराज म्हणतात बाबा टोपलंही नाही आणि पिठाचा डब्बाही नाही, कडीची काय गरज. आणि म्हणून तुम्हाला लयच काळजी वाटत असली तरी माझ्या घरची राखण अख्ख्या गावाची. जाऊ पुढती गे कुत्रे घरे राखीती, जाऊ पुढती घरे राखीती, जाऊ पुढती गे कुत्रे घरे राखीती, जाऊ पुढती गे कुत्रे घरे राखीती. आम्ही तने वाटू नके, वाटू नके, महाराज म्हणतात आमच्या घराची राखण कुत्रीच करतात. एक जण म्हणला डॉबरमॅन आहे का आलशिशी का आपलं गावरान कारवानी आहे. ते म्हणले काही नाही, अख्ख्या गावाची मिळून राखण करतात, आपलं घर सभागृह. चला काळजी करायची नाही, अख्ख्या घराची राखण कुत्री करतात. थोडा बेस कमी गेल. मग महाराज ही गरिबी आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला कडीची गरज नाही, आम्हाला कुलपाची गरज नाही. हे दिसून येते तुकोबाराय आमचं जीवन. मग वेगळं तुम्हाला पुन्हा सांगायची काय गरज आहे. जगाला गरिबी आमच्याकडे येत नाही, तुम्ही आहेच मुळात गरीबच आहे, आम्हाला दिसतंय. चूल पेटत नाही तुमच्याकडे, ही गरिबी आम्ही पाहिली आहे तुमची. मग महाराज तुम्ही गरीब असताना गरीब का म्हणता. आणि तुकोबारायांकडे जर पाहिलं तर अख्खा महाराज एक काळ अख्खा ऐश्वर्य संपन्नतेचा आणि एक काळ महाराज अख्खा गरिबीचा पाहायला मिळाला. तोच माणूस जो महाराज ऐश्वर्य संपन्नतेमध्ये महाराज जन्म घेतो आणि तो जीवनाचा एक काळ महाराज असा घालवतो की जिथं ऐश्वर्य हे महाराज त्याला त्यागावं वाटतं. आणि तो गरिबीचा काळ आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. माणसाला उतरती कळा नसावी वाटते, माणसाला उतरती कळा नसावी वाटते. सतत महाराज ग्राफ चढता राहायला पाहिजे, सतत ग्राफ चढता राहायला पाहिजे. पण सांगू का तुम्हाला, प्रपंचाचा ग्राफ चढवत असताना जर प्रपंचाचा परमार्थाचा ग्राफ घसरत असेल तर त्या ग्राफाला किंमत नाही, त्या ग्राफाला किंमत नाही. ग्राफ महाराज वृद्धिंगत राहावा परमार्थाचा, त्याबरोबर प्रपंचाचा राहिला तरी हरकत नाही. पण प्रपंचाचा ग्राफ उंचावत जावा आणि परमार्थाचा ग्राफ जर खाली येत राहावा तर तो प्रपंचही चांगला होणार नाही, तो परमार्थही घडणार नाही. आणि तुकोबारायांनी महाराज प्रपंचाचा ग्राफ महाराज वाढावा याच्यासाठी नाही, पण परमार्थाचा ग्राफ महाराज माझ्या भगवंताच्या पायापाशी नेऊन पोहोचवावा याच्यासाठी मात्र तुकोबारायांनी जीवन घालवलं. आणि म्हणून ग्राफ हा महत्वाचा आहे. म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक काळ जरी प्रपंच वाहून टाकला असला तरी परमार्थ ग्राफ मात्र महाराज वृद्धिंगत व्हावा. आणि ही गरिबी. आणि म्हणून देव आला तुकोबारायांच्या दारात आणि देव आल्यानंतर महाराज देव म्हणतोय मला यायचंय तुकोबा घरात. पण तुकोबारायांना प्रश्न पडतो या देवाला घरात घ्यावं कसं. लय पंचायत पडती हो कधी कधी.
आपल्या लेवल मध्ये सगळ्या गोष्टी असाव्यात. असं वरचढ असलं का मग जरा घोटाळा होतो बरं का खटाळचा. पाहुणे रावळे थोडे गरीब असलेले बरे, पाहुणे रावळे थोडे गरीब असलेले बरे. स्टँड वरून चहा पाजून वाट लावला तरी त्याला काही राग येत नाही. पण आपल्यापेक्षा जर मोठा पाहुणा असेल ना तर त्याला घरी आणावं लागतं. बरं घरी आणलं का होईना हो, पण घरी आल्यावर त्याची बडदास्त ही तशी झाली पाहिजे. मग महाराज असाच पाहुणा मोठा तुकोबारायांचा जो दारात उभा आहे आणि दारात उभ्या राहिलेल्या पाहुण्याला आता महागारी लावता येत नाही आणि म्हणून वेलकम सुस्वागतम या बसा म्हणावं लागतंय. आणि म्हणून कोण आला महाराज पाहुणा तुकोबारायांच्या घरी? पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. विठ्ठल मला स्वागत केलं तुकोबारायांनी. बसवावं कसं बसवावं, कुठं? मोठ्या पाहुण्याला गादी लागते, मोठ्या पाहुण्याला दिवाण लागतो, त्याच्याशिवाय सोप्याशिवाय पाहुणा मोठा बसत नाही, त्याला भुईवर जमत नाही. सारेविल्याला तर अजिबात महाराज पटत नाही. आणि म्हणून मग तुकोबारायला पंचायत पडली. पण म्हणले आता काही का असा ते जरी मोठा असला तरी माझं जसं असेल तसं. मोडकी बाजा वरी वाकडाच्या शेजा मोडकी बाज होती. मोडक्या बाजेवरती महाराज राजा अंथरला, गोधडी आणि देव बसला महाराज त्याच्या. पण इतका देव खुश झाला म्हणता त्या गोधडीवर बसून. असा हात फिरवायचा देव त्या गोधडीवरून. आणि तुकोबारायांना म्हणला कधी गेलता काश्मीरला? ते म्हणला 370 हाटल्यापासून रोजच जातोय मी. प्लॉट सुद्धा घेतला म्हणला मी. देवा मी कशाला काश्मीरला जाऊ रे, माझं पंढरपूर हेच सगळं विश्व आहे, मग कशाला काश्मीर हुडकायची गरज? देवा म्हणले तसं नाही रे, पण हे असलं मखमली बेडशीट काश्मीर शिवाय कुठं मिळत नाही म्हणून विचारतात. देवा कशाला चेष्टा करतो गरिबीची? ते म्हणले चेष्टा नाही, खरं सांगतो, एखादं शिल्लक असलं तर मलाही दे. किती देव महाराज भक्ताचं प्रेम पाहतो बघा. आणि मग महाराज तुकोबारा ते देव बसले. तुकोबारायांना वाटलं आता बसले तर त्यांचा पाहुणचारही करणं गरजेचं आहे. आणि मग पाहुणचार करण्यासाठी तुकोबारा किचन मध्ये गेले. किचन वाट्यावर म्हणजे चहा बनवू, कॉफी बनवू, मावळा स्पेशल सांगू. म्हणून मग देव गेले ते किचन वाटत. तसे तुकोबारा गेले. करायचं काय देवाला हा पंचायतीचा प्रश्न आहे, कारण काहीच नाही. आणि म्हणून मग महाराज कन्या कशा तरी शिजवल्या आणि देवाच्या समोर आणल्या. देवाच्या पुढं ते ताट आणि देवाने हातात घेतलं तर देवालाही प्रश्न पडला त्या कन्या खायच्या कशा? म्हणजे चमच्यानी खाव्या, वरफून खाव्या का गटा गटा प्याव्या? कणीच सापडे ना त्याच्यात. देव महाराज कणी एक प्लेट संपवली, दुसरी स्पून संपवली, ढेकर दिली चांगली देवाने. असला मेनूच कधी खाल्ला नाही म्हणजे इतकं खुश झाला महाराज. तुकोबारायांना वाटलं क्या बात आहे म्हणलं, चला इथपर्यंत तरी पाहुणचार पूर्ण झालं. म्हणजे एक शेवटची तेवढं एक इच्छा पूर्ण झाली की पाहुणचार सगळा पूर्ण झाला. आणि म्हणून मग पानाचा विडा द्यायचा ठरला. आणि मग तुकोबारा म्हणजे आता घरी तर पान नाही. आणि म्हणून मग तुकोबाराने गाडीला किक मारली, टपरीवर गेलं, 120 300 बांधून आणलं. 420 120 300 महाराज बांधून आणलं आणि देवाच्या हातावरती ठेवलं का मुख शुद्धी तुळशी दळ. आले उरकतात अर्ध्या तासात. घ्या सांभाळून, काय करतात? हो महाराज. तुकोबारा दारात गेले, तुळशीचं पान तोडलं, देवाच्या हातावर टेकवलं. देव म्हणले काय हे देव? तुकोबारा म्हणले काय म्हणणे तुमचं? नाही म्हणले मला 13 गुणी विडा लागला. कोण म्हटलं? देव. तुकोबारा म्हणले देवा तुला जिथं मिळतोय तिथं 13 गुणी घे, पण माझी अवस्था देण्याची नाही का? तू का म्हणे मी दुर्बळ.
माझ्याकडे एवढंच मिळेल तुळशीचं पान. का तर गरिबी आहे महाराजांची. मग जर तुमची गरिबी आहे तर मग तुम्ही वेगळं अजून पुन्हा पुन्हा मला कशाला सांगता गरिबी आमच्याकडे येत नाही. आहे ना बाबा तुमच्याकडे ती गरिबी येत नाही असं काय सांगता. महाराज याचे अर्थ दोन आहेत गरिबीचे. सांगू का तुम्हाला, लौकिकातल्या श्रीमंतीकडे गरिबी येते आणि अलौकिकातल्या श्रीमंतीकडे गरिबी कधीच डुंकून देखील पाहत नाही. आणि तीच अलौकिकातली श्रीमंती या साधूच्या अंगी आपल्याला विराजमान झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून अशा साधूकडे गरिबी कधीही फिरकत नाही. उदाहरणासाठी लौकिकातली ही श्रीमंती आणि अलौकिकातली ही श्रीमंती जर एका जागी कुठं राहत असतील तर ते साधू आहे. विठ्ठल लौकिकातलीही आणि अलौकिकातलीही दोन्हीही श्रीमंत्या एकाच ठिकाणी विराजमान होतात आणि ती आहे साधू लक्षण. म्हणून श्रीमंती जर तपासायची झाली तर साधूकडं खूप श्रीमंती आहे. मी एकच दृष्टांत सांगत असतो. ऐश्वर्य किती असतं साधूच्याकडं, सामर्थ्य किती आहे, ताकद माझं श्रीमंती किती आहे. एका शब्दानं नामदेव महाराज सर्वांना माहिती आहे, भक्तीमध्ये अतिशय उच्चांक गाठलेलं व्यक्तिमत्व. या नामदेव महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आहे. नामदेव महाराज जन्माला आले. आता उपजतच महाराज कुळ शुद्ध आहे, उपजतच महाराज जन्म पारमार्थिकाच्या घरातला आहे आणि म्हणून भक्ती हा विषय त्यांच्या जीवनामध्ये निश्चित आहे. आणि मग या नामदेव महाराजांचा महाराज घरचा नियम आहे, रोज पांडुरंगाला महाराज नैवेद्य पोहोचवतो. आणि तीच एक दिवस ताटली नामदेव महाराजांच्या हातात आहे, देवाच्या समोर नेऊन ठेवली. देवाला नैवेद्य दाखवून ये नामा, म्हणून आईची आज्ञा पाळली आणि ताट घेऊन गेलं. देवाच्या समोर ताट ठेवलं आणि नामदेव महाराज खेळायला लागले. परंतु देव खाली बसत नाही आणि जेवत नाही. नामदेव महाराज खेळून 5 मिनिटांनं पुन्हा येतात. देव खाली बसला नाही, जेवत नाही. त्या देवाला म्हणतात, देवा जेवून घ्यावं ना रे. देव तरीही उत्तर देत नाही आणि खाली बसत नाही. नामदेव महाराज पुन्हा खेळतात, पुन्हा येतात. ताट तसंच आहे. आणि मग देवाला म्हणतात, देवा लवकर जेवून घे, लय लांबू नको, 10:30 कडे काटा गेलाय, तुला कळायला पाहिजे जेवायचं कधी ते. मलाही भूक लागली आहे, मलाही जेवायचंय, लवकर जेवून घे. देव खाली बसत नाही. आणि मग शेवटी देवाच्या पुढे नामदेव महाराज म्हणतात, देवा आता जर जेवायला बसला तर बरं, नाही तर तुझ्याच पुढं डोकं आपटून मी बसेल, म्हणून सांगतोय तुला जेवण करून घे. परंतु तरीही देव खाली बसत नाही. आणि मग नामदेव महाराजांनी डोकं आपटायला सुरुवात केली. पाषाणाच्या मूर्तीला दरदरून घाम फुटला. प्रश्न पडला देवाच्या समोर, खाली बसलो नाही आणि जर बसावं तर महाराज कसं बसावं, आणि नाही बसावं तर पोरग डोकं फोडून घेतय. खाली बसला देव, गटा गटा महाराज 2-2 हाताने घास तोंडात घातले आणि विंबारने चकचकीत व्हावं असं ताट महाराज काय केलं, स्वच्छ झालं. शीत ना शीत, कण ना कण देवाने खाल्ला. आणि नामदेव महाराज त्याच्या तोंडाकडे बघत राहिले, ह्याला कधी खायला मिळालं होतं का नव्हतं, गप्पा खातही हे. आणि मग नामदेव महाराजांनी जेवण झालं, ताट उचललं आणि घरी गेले ना आईच्या समोर ताट ठेवलं. आईला म्हणले, आई वाढ मला जेवायला. आई म्हणली, खाऊन आलाय वाटतं की. म्हणलं नाही. म्हणले, मग ह्याच्यातला नैवेद्य कुठे? म्हणले, ज्याला दिलता त्याने खाल्ला. म्हणले, कोणी? म्हणले, विठ्ठलाने खाल्ला. त्याने आजपर्यंत खाल्ला नाही ना, आजच बरा खाल्ला. तो म्हणला, मला काय माहितीये, त्याने खाल्ल्याशिवाय मी आलोच नाही. म्हणले, त्याने खातच नाही. तो म्हणला, तुला खोटं वाटत असेल तर कपाळावरचं टिंगूळ बघ, खातच नव्हतं म्हणलं ते. पण ज्या वेळेस डोकं आपटून घेतलं त्यावेळेस खायला सुरुवात केली. आणि मग आईला आनंद झाला आणि मालकाला हाक मारली, नाम्याचे पप्पा, कमिंग कमिंग कमिंग. जमला असतं का तुमच्याच्यानी कधी? झालंय काय, देव जीव घातला माझ्या नामाने आज.
आणि तो प्रसंग होता नामदेव महाराजांच्या जीवनातला भक्तीचा टर्निंग पॉइंट. भक्तीचा टर्निंग पॉइंट. त्या दिवसापासून नामदेव महाराज आणि श्री विठ्ठल असं सूत्र जुळलं म्हणता, देवाला नामाशिवाय कर्मेना आणि नामाला देवाशिवाय राहावे. दोघांनाही एकमेकाची एवढी उत्सुकता. एखाद्या दिवशी नामदेव महाराजांना यायला उशीर लागला तर लगे महाराज देवानं व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा, वेअर आर यू, व्हेन यू आर कमिंग. महाराज दोघांनाही महाराज काय होत नव्हता, आता करमत नव्हतं. ओ आणि म्हणून नामदेव महाराजांनी सगळा वेळ रावळात घालवावा. लहानाचे मोठे होऊ लागले आणि एक दिवशी पप्पांच्या लक्षात आलं पोरगं आता लहान राहिले नाही. आणि म्हणून पप्पांच्या लक्षात आल्यानंतर नामदेव महाराजांना पप्पा म्हणतात, नाम्या आता सारखं देवळात जाणं चांगलं नाही. आता तू लहान नाही बाळा, मोठा झालाय तू, काहीतरी पोटा पाण्याचं बघावं. नुसतं देवळात जाऊन पोट भरत नाही. उद्या चालून कुणी विचारलंच पाहुण्या रावळ्यांनी पोरग काय करतय, तसं आता पाहुणे रावळे विचारीना तच आपणच म्हणायचं आमचं पोरग लग्नाला आलं. पण विचारलं अशोक महाराज काय करावं, टाइमच आलाय तसं. ज्यांनी ज्यांनी पोरी चांगल्या नाहीत म्हणून दवाखाने गाठले का, त्या पोरासाठीच आता पोरी बघत फिरते. बाबा हे अवघड आहे बाबा. अजून एक 5-6 गड तयार करायचं. म्हणजे माझ्याकडे यायची नाहीत पोरं. ते दादा बघा, दादा बघा, कुठं बघा त्याच्या काय फॅक्टरी आहेत का काय. नामदेव महाराजांना म्हणू लागले दामाजी पंत, उद्योग बघा, पोटा पाण्याचं बघा, 2 रुपये कमवायचे बघा. पण नामदेव महाराजांना काय नाही, महाराज उठलं की राऊळ आणि पांडुरंग याच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. आणि एक दिवस महाराज ही रोजची किटकिट पप्पांची ऐकून ऐकून नामदेव महाराजांनी एक दिवशी कपड्याचं गठुडं घरचंच उचललं आणि बाजारला नेलं. आईपाशी आली. आईला म्हणले, आई जातो बर का मी आज बाजारला. आईला एवढा आनंद झाला, पोरा खरंच चाललो तू, खरंच चाललो ग म्हणून, चाललोय बाजार. उचललं गठुडं निघालं. तेवढ्यात आई म्हणती, 1च मिनिट थांब रे बाळा. पळत गेली महाराज आई चुलीपाशी. काळं आणलं चुलीचं, गालाला टिकला लावला. दृष्टी लागेल पोराला, पहिल्यांदाच बाजारला चालला. गोर होतं नामदेव महाराज म्हणून काळा टिकला लावला. काळ्याला चुन्याचा टिकला लावायचा. निघाले गटुडं घेऊन दारापर्यंत. एका दिवशी ती सगळी टीमच माझ्या अंगावर येणार आहे. नामदेव महाराज गटुडं घेऊन दारापर्यंत गेले. आणि तेवढ्यात आई म्हणली, पोरा 2च मिनिटं थांब, भाकरी बांधून देते. गेली महाराज टोपल्यापाशी. आई 2 भाकरी बांधून आणल्या. नामदेवाला म्हणली, घेऊन जा बाळा, जेवायला भूक लागेल, दिवस जाणार आहे तुझा. काय तिथं काय ढाबा येत का काय, भाकरी तंदूर मिळायची नाही, मिक्स व्हेज मिळायचं नाही. घेऊन थोडं 20 कमीच करायचं आणि गेले. नामदेव महाराज बाजारला गेले. आईला आनंद झाला. दारात वाटे लावायला आली. दामाजी पंत हे आले. त्यांनाही वाटलं चला निघाले पोरग, पहिल्यांदा चाललंय बाजारला तर करील बाजार. आईचा एवढा जीव मोठा झाला. बापाला मालकाला म्हणली, तुम्हाला लय वाटत होतं पोराने कामधंदा करावा. म्हणजे हो, चाललं का नाही पोरग आज बाजारला. बघा
बाप म्हणला हो चाललंय, आता काय दिवा लावते काय काय ह्याचं बाजारात पोहोचण्यापुरतं लक्षणच नव्हतं ना. हे मधीच देवळात बसायचं आणि गठुडं कोणीतरी लांबवायचं. बापाला पंचायतच, उद्या म्हणलं पायखोडीत बसावं लागेल, मला कपडे शिवीत बसावं लागेल. पंचायतीत पडला बाबा. दिवस गेला अख्खा. दिवस मावळल्यानंतर दोघं नवरा बायको दारात बसली महाराज, पोराची वाट बघत. दिवस बुडला तरी पोरग दिसेना. आईला कापर काळी जास्त आईच. ती म्हणू लागली काय केलं येळभर घरी बसून. गेला असता मागून तो पोराकडं. दोड लोक येत आताची, काय करतील सांगता येत नाहीत आताची लोक. आणि अशामध्ये पहिल्या बाजारला एकदा पहिल्यांदाच पोरग पाठवलं, बारकोस पोरग. गेला असता मागून तर जमलं नसतं. तेवढ्यात दामाजी पंतांना नामदेव महाराज दिसले. जीव मोठा झाला. मग तिला म्हणतात आलंय पोरग. दोघांचाही एवढा जीव मोठा झाला. आई म्हणू लागली आलं ग लेकरू माझं, आलं ग पाडस माझं. कसा दिवस गेला असेल काय माहितीये लेकराचं. बापाचं लक्ष फक्त हातातल्या गटुड्याकडे. हा एका निहलंय कोणी, पण पोरग रिकाम्याच हाताने आले. डोक्यावरही काही नाही, हातातही काही नाही. बापाने ओळखीलं, म्हणले हे देवळातच बसलं गठोडं कोणीतरी लांबी. जाऊ दे म्हणलं, काही का असं अपयशी ही यशाची पहिली पाहिजे. जाऊ दे म्हणलं, जाय ना का एखादी सोयाबीनची पट्टी पण होत रासनेला तरी म्हणाय बरं. पोरग आलं. आईने महाराज कवठाळलं कुराळलं. चांगला गेला का दिवस, हो जेवलास का जेवला. बापाच्या डोक्यात एकच, आईचा इतिहास संपला की आपला भूगोल सुरू करावा. गठुडं कुठे आहे, कपडे कुठे आहेत. आणि मग त्यांनी विचारलं नामा कपडे रे, सगळे विकून आलो पप्पा. म्हणले शिल्लक राहिलेले. म्हणला सगळे म्हणल्यावर शिल्लकीचा काही विषयच येत नाही. अरे पण पहिल्या बाजारात सगळे, हो म्हणला सगळंच्या सगळं विकून आलो. अरे म्हणले पण कपड्याचं गठुडं बांधायचं कापड तरी म्हणला त्याच्या सहित विकून आलो. बापाचा जीव किती मोठा झाला. पहिल्या बाजारात अख्खी कपडे विकताय. सोलापूर जिल्ह्यातला 1 नंबरचा व्यापारी होणार आहे म्हणे. आणि मग महाराज मालकिनीला म्हणते शिरा फिरा कर पोराला. आणि मग मालकीन गेली शिरा बनवायला. ओ दामाजी पंत महाराज आत गेले. नामदेव महाराजांनी हातपाय धुतले. नाश्ता करत करत बाप शेजारी बसलेला. डोक्यात एकच, कधी याचा शेवटचा घास संपतोय पैशाचं विचार. ती सारखं हिशेबातच असत. आणि बापाने हिशेबातच राहिलं पाहिजे तर पोरं हिशेबात राहतील. बापाने हिशोबात राहिलं तर पोरं हिशोबात आहेत. बापाचा हिशोबाचा गोंधळ झाला, पोरग बिघडलंच म्हणून समजा. आणि मग ते म्हणून विचार, शेवटचा घास तोंडात जायला आणि दामाजी पंतांनी विचारायला पैसे रे. म्हणला उदार आहे तो. तळपायाची आग मस्तकाला गेली बापाची. पहिला बाजार, ओळख नाही पाळख नाही, आणि पहिल्याच बाजारात उधार देऊन आला. फसवलं तुला नाम्या कुणीतरी. ते म्हणला फसवायला मीही बारका राहिलेलो नाही. हे काही लहान आहे का पप्पा, आता मला ही कळतंय ना. म्हणला किती दिवस मला तुम्ही लहान म्हणणार आहे, आणि किती दिवस म्हणताय तुम्ही मला कळत नाही. अहो मीही मोठा झालोय आता, पुडी खातोय मी. मी काय बारका राहिलोय का? आखी कोरी ओढतोय मी तरी चढत नाही, मला एवढा मोठा झालोय. अहो तुमच्या समोरून तुमची चप्पल घालून जातोय, पण तरी कळना मी मोठा झालोय. बघावं लागतंय. कळना तुम्हाला पप्पा. नामदेव महाराजांना दामाजी पंत म्हणतात नामा पहिला बाजार आहे, उदार सगळी कपडे देणं कसं जमतंय. तो म्हणाला तसं मी आलेलो नाही, साक्षीदार घेऊन आलोय. कुठं आहे? देवघरात ठेवलाय. बापाचा जीव मोठा झाला, त्याला वाटलं कागद करून आणला काही. म्हणून महाराज तो स्टॅम्प बघायसाठी देवघरात गेले. स्टॅम्प काही कागद दिसला नाही. आणि मग त्यांना विचारतात कुठं आहे? म्हणला तो दगड दिसतोय का? म्हणले हो, दगडच साक्षीदार आहे. अरे नाम्या काय केले? नाम्या तुला काही कळतंय का? दगड कुठं साक्षीदार असतोय?
उचलला रागाच्या भरात दामाजी पंतांनी दगड आणि एका शब्दात ठणकावून सांगितलं, तुझ्या डोक्यात दगड पडायच्या आधी गिराईक नाही तर पैसे जमताय का बघ, नाहीतर घराच्या बाहेर निघाला दगड बघ. रागाच्या भरात दगड भिरकावला. नामदेव महाराजांनी चुकवला आणि तो दारात पडला. आणि दारात जसा दगड पडला, तो दगड नाही तर प्युअर 24 कॅरेट गोल्ड सोनं तयार झालं. काय झालं? सोनं. कशाचं? दगडाचं. आणि त्याच्यात ते मी बघितलं. लगे मोबाईल काढला आणि फोटो काढला आणि मग फोटो काढून सगळ्या ग्रुपवर सेंड केला. नाम्याच्या घरातनं सोन्याची दगड. एक सुद्धा ग्रुप राहिला. जय हरी ग्रुप, रामकृष्ण हरी ग्रुप, वसंतगड ग्रुप, मित्र परिवार ग्रुप, महाराज श्री विठ्ठल ग्रुप, साईराट ग्रुप, पाटलीन ग्रुप. हे तो उभारतो का? अति उत्साही असतात काही काही लेकर. असं गरज आहे त्याची. आणि मग सगळीकडे बातमी पंढरपुरात गर्दी. दारात नामदेव महाराजांच्या. दामाजी पंतांनी पटकन दगड उचलला. चमकल्याबरोबर लपवून ठेवला. गिराईक सुद्धा आलं महाराज. आणि गिराईक येऊन बघायला लागलं. इतकी गर्दी नाम्याच्या घरी अचानक कशी? मग ते विचारू लागलं काय झालं. कुणीतरी सांगितलं, नाम्या बाजारला गेला. एका गिरायकाने अख्खी महाराज कपडे त्याची उधार घेतली. उधार देऊन त्यांनी काय केलं तर साक्षीदार म्हणून दगड त्याच्याकडे दिला. आणि तो दगड सोन्याचाच निघाला. गिरायकाचे डोळेच असे ते म्हणला, क्या बात आहे, फसवायसाठी दगड दिला म्हणला, सोन्याचा निघाला. लगेच खिशातला महाराज बंडल काढला. नाम्याच्या पुढे धरला. नाम्या धर उधारी, दे साक्षीदार. फुकट सोन्याचा साक्षीदार मिळायला नाही. दामाजी पंत म्हणले, पहिला बाजार होता, फुकट वाटला रे आपण. सा म्हणले तू. ते म्हणला, आपण बी काय फुकट्या नाही, व्याजा सहित घे पण साक्षीदार दे. दोघाची चांगली हमरी तुमरी. दामाजी पंतांना देऊ वाटना आणि याला सोडू वाटना. नामदेव महाराजाची मधीच बेजायली. गिराईक म्हणायचं, नाम्या कळतंय का तुला व्यवहार काही? हे म्हणायचं, पप्पा देऊन टाकावं, ते आपलं नाहीच हो, आपले जे पैसे आहेत ना ते घ्या. नामाजी पंत द्यायला तयार नाही. शेवट गिराईक म्हणलं, आता जर मिटवलं तर बरं, उग माळकरी म्हणून ग बसलोय आता का जाऊ बाबाकडे मिटवायला. मग महाराज बाबाचं नाव सांगितलं. ते म्हणलं बरं असू दे. पैशाची उधारी घेतली आणि तो सोन्याचा साक्षीदार त्याच्या हातावर टेकवला. जसा त्याच्या हातावर तो सोन्याचा दगड टेकला तसा पहिल्यासारखा नदीतला गोटा झाला. दृष्टांत संपला. नुसते नामदेव महाराजांनी त्या दगडाला उचलून घरी आणलं तर त्याचं काय झालं? सोनं झालं. मग असा ऐश्वर्य असणाऱ्याकडं गरिबी येईल कशी? म्हणून महाराज म्हणतात, दैन्य आमच्याकडे येत नाही. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होई होती दोष. महाराज म्हणतात गरिबी येत नाही. कळालं महाराज, गरिबी येणारच नाही तुमच्याकडं. ओ दुःख आमच्याकडे येत नाही. तुम्ही म्हणाल काय येत नाही? तर दुःख महाराज ज्याच्यापासून उत्पन्न होतं तेच आम्ही कधी जवळ घेत नाही. कारण दुःख महाराज माणसाच्या जीवनामध्ये ना एका पाठोमाग एक पाठशिवणीचा खेळ म्हणतो आपण सुख दुःखाचा. असं सुख येऊन चहा पेत आहे तोपर्यंत दुःख बेल वाजवतंय, वेळ संपली आहे, निघा तुम्ही, मला सोफ्यावर बसायचंय. कोण म्हणतंय? दुःख. एका मागे एक चालणारा खेळ आहे. ओ पण साधूच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट नाही. महाराज तर म्हणतात, आमच्या जीवनात जागेपणीही दुःख नाही आणि झोपलो तरीही दुःख नाही. स्वप्न पडलं तरी दुःखाचं नाही आणि तुम्हा आम्हाला जागेपणी स्वप्न महाराज दुःख आहे, झोपीत स्वप्न एखादं पडलं तरी सुद्धा दुःख आहे. दुःखाशिवाय काहीच नाही आपल्या. म्हणजे काही काही तर महाराज झोपेतून जागी होतात, दुःखच त्यांच्या समोर. स्वप्न पडलं, दुःखच त्यांच्या जीवनात. ओ महाराज म्हणतात ना, आमच्या जीवनात मात्र दुःख ते कैसे नये स्वप्नाशी,
भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. अशा पद्धतीनं आमचं काय आहे तर जीवन आहे. म्हणून स्वप्नात देखील ज्यांच्या दुःख नाही आहे असं त्यांचं जीवन आहे. आणि तुमचं आमचं जीवन दुःख सोडून नाही. म्हणून महाराजांचा शब्द आहे. महाराज म्हणतात की दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोषाने. आमच्या सर्व दोषाची काय झालेली आहे होळी झालेली आहे. शब्दाला किंमत आहे. दहन आणि होळी दोन दोन शब्द इथं वापरलेत दोष घालवण्याच्या संदर्भानं. दोषाचं दहन झालं आणि दोषाची होळी झाली. मग दोन्ही मध्ये काय फरक? दहन दिल्यानंतरही एखाद्या वेळेस राहिलेच तर मग आम्ही त्याची होळी केली. काय केली? होळी केली. एकही दोष आमच्याकडे शिल्लक नाही. दुःख म्हणाल तर तो आम्हाला स्पर्श करायचा संबंध नाही. म्हणून दैन्य नाही, दुःख नाही. महाराज पटलं आम्हाला, दैन्य येत नाही, दुःख येत नाही, दोषही शिल्लक नाही. मग तुमच्याकडे कुणीच येत नाही का? महाराज म्हणतात असं कोण म्हटलं तुम्हाला? अहो तुम्हीच म्हणताय दैन्य नाही, दुःख नाही, मग कोणीच नाही का? महाराज म्हणतात सर्व सुख सर्व सुख येती असे आणि दृष्टी पुढे विढोबार. हरिभक्त परायण प्रदीप महाराज पाटील यांना साथ देतील. हरिभक्त परायण खंडागळे